नमस्कार मित्रांनो, भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने काटछाट पद्धतीने कसं करायचं हे त्याच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। बघा या ठिकाणी 1 2 0 1 2 3 या संख्येला 12 या संख्येने भाग द्यायचा आहे। कसा द्यायचा आहे त्या अतिशय बेसिक पासून सांगतो बघा। कोणत्याही संख्येला म्हणजे छेदामध्ये जी काही संख्या असेल म्हणजे भागाकारात जी संख्या असेल त्या संख्येने जेव्हा अंशाला भाग देतो तेव्हा कधीही फक्त आणि फक्त सिंगल डिजिटला भाग द्यायचा असतो। क्लियर आहे? तिथूनच पुढे आपण जाऊया बघा। 12 1 12 क्लियर आहे। 12 ना आपल्याला 1 ला भाग द्यायचा आहे, पण 12 पेक्षा 1 ही संख्या लहान आहे म्हणून 12 ने 0 च्या संख्येने भाग द्यावा। 12 या 0 12 0 चा 0 आणि ही जी संख्या आहे 1 ही 1 ही संख्या पुढे शिफ्ट होते, या ठिकाणी तयार झाली 12। क्लियर आहे? इथपर्यंत समजलं? त्यानंतर बघूया परत 12 12 ने ह्या 12 ला भाग द्यायचा, 12 1 12 क्लियर आहे। आता त्यानंतर पुढची संख्या येते 0, परत आपल्याला 0 या संख्येने भाग द्यायचा आहे, 12 0 जा 0 क्लियर आहे। पुढची संख्या आली आता 1, 12 पेक्षा 1 ही संख्या लहान आहे त्यामुळे या ठिकाणी 0 ने भाग द्यावा। 12 0 जा 0 आणि या ठिकाणी एक संख्या ही पुढे शिफ्ट झाली आणि या ठिकाणी तयार झाली 12 ही संख्या। 12 1 12 क्लियर आहे। आता पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 ही संख्या आहे, 12 पेक्षा 3 ही संख्या काय आहे? लहान आहे म्हणून या ठिकाणी घेतला 0 क्लियर आहे। आता 0 घेतल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला 0 ही संख्या वाढवायची आहे, तयार झाला 30। या ठिकाणी 0 घेतल्यामुळे या ठिकाणी देऊया आपण दशांश क्लियर आहे। 12 दुने 24 12 दुने 24 30 वजा 24 6 राहिले, कळालं? त्यानंतर 6 च्या पुढे घेऊया 0, 12 पंचे 60 म्हणजेच 1 2 0 1 2 3 या संख्येचा भागिले 12 या संख्येचा भागाकार येतो 1010.25 हा याचा भागाकार। नमस्कार मित्रांनो, आता बघा या ठिकाणी 2436 या संख्येला 12 ने भाग द्यायचा आहे। क्लियर आहे? आता आपल्याला काय करायचंय बघा, जुन्या पद्धतीनुसार आणि काटछाट पद्धतीनुसार हे दोन्ही पण उदाहरणे आपण सॉल्व्ह करणार आहोत। तुम्हाला सोप्या पद्धतीने कोणतं आवडेल आणि जलद गतीने कोणतं सॉल्व्ह करता येईल हे तुम्हीच ठरवायचं आहे। बघा या ठिकाणी 2436 या संख्येला 12 या संख्येने भाग द्यायचा आहे। सांगितलेल्या नियमानुसार कधी पण भाग देत असताना सर्वप्रथम हा सिंगल डिजिटचाच विचार करायचा आहे। 12 ने ह्या दोन या संख्येला भाग द्यायचा आहे, परंतु 12 पेक्षा दोन्ही संख्या लहान आहे म्हणून या ठिकाणी भाग जातो का नाही, म्हणून या ठिकाणी घेतला 0 आणि या ठिकाणी घेतला 0 क्लियर आहे। आता परत 2 वजा 2 काय होणार? 2 आणि या ठिकाणी पुढील संख्या येईल 4, ही संख्या जशास तशी खाली घ्यायची आहे। क्लियर आहे? या ठिकाणी संख्या तयार झाली 24। 12 च्या पाढ्यामध्ये 24 आहे का? आहे। 12 1 12 12 दुने या ठिकाणी घेऊया 2, 12 दुने 24। आता 24 मधून 24 वजा केल्यानंतर उत्तर मिळतं 0। त्यानंतर तिसरी स्टेप आहे, 3 ही संख्या जशास तशी खाली घेऊन जायचं आहे। आता बघा मित्रांनो, 12 च्या टेबल मध्ये पाड्यामध्ये 3 ही संख्या अतिशय लहान आहे म्हणून या ठिकाणी घेतला आपण 0 बरोबर, 0 चा भाग दिला आपण म्हणून या ठिकाणी 3 मधून 0 वजा केले असतात उत्तर मिळालं आपल्याला 3। त्यानंतर शिल्लक आहे 6, 6 ही संख्या आपण जशास तसं खाली घेणार आहोत, या ठिकाणी 36 झाली। 12 चा पाढा आपल्याला 36 पर्यंत बोलायचा आहे, 12 36 या ठिकाणी 36 वजा 36 मधून 36 वजा केल्या असता उत्तर मिळालं 0। बघा 2436 भागिले 12 म्हणजे उत्तर आहे 203 क्लियर आहे। आता आपण काटछाट पद्धतीने कसं करू शकतो ते बघा। 12 1 12 12 पेक्षा दोन्ही संख्या लहान असल्यामुळे या ठिकाणी घेतला 0। आता हे दोन्ही संख्या समोर शिफ्ट होईल 24 झाले बरोबर आहे। 12 दुने 24 क्लियर आहे। आता परत बघा या ठिकाणी 3 आहे, 12 पेक्षा 3 ही संख्या लहान असल्यामुळे आपण दिला इथे 0 आणि या ठिकाणी 3 ही संख्या पुढे शिफ्ट होईल, किती झाले 36, 12 36। बघा मित्रांनो 2436 भागिले 12 इज इक्वल टू
203 हे याचं भागाकार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील.